नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या परत एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर आता आपण कामाला आलेलो, तर आता आम्ही घरी जाणार आहे. तर आता म्हणजे बाकीचे गेलेत कामाला तिकडे दुसऱ्या साईडला, तर आता मी घरी जाणार आहे. उन्हाळ्यात टेम्परेचर असल्यामुळे मला पप्पा इथे घ्यायला येऊ राहिले. तर इथे जे आमचा हा रूम बघा एक बार तुम्ही. हा असा आमचा रूम आहे. तर हा इकडे बघा तुम्ही, इकडे अशी बाथरूम वगैरे आहे. तर आता तुम्ही इथे मस्त आता मस्त आपण बाहेर जाऊ. बाहेर चालू बघा, आहे तर डॉगेश भाई. आता आपण जाऊ. हा बघा इथे खोल्या आहेत अशा. तर आम्ही जेवण रूममध्ये नाही बनवत, आम्ही इकडं बाहेर बनवतो. तर चला आता तुम्हाला दाखवून देतो ते पण. तर आता पण ऊन लागू राहिले, 10 वाजले तरी. हा बघा आम्ही इथेशी जेवण बनवतो. तर इथे आता मस्त आपण तिथे जेवण वगैरे झालंय. बाकीच्यानी डबा नेला आणि सकाळी थोडा थोडा पाणी पडला इकडं. मग आता आपण तयारी वगैरे झाली आपली, सगळी बॅग बिग सगळी पॅक केले. आता इथे जाऊ मस्त. इथं बघा, आता इकडे बघा मस्त हे त्याच्या भाजीपाले वगैरे ठेवतो आम्ही, तांदूळ वगैरे. आता आपण जाऊन मस्त भेटू पुढे. फायनली मित्रांनो, आता पप्पांना ते भेटले आहे. त्यांना लोकेशनच सापडला नव्हता. तर ती बघा तिथेची गाडी आणि हा माझा बारका भाऊ. तर आता आपण चाललोय तिथं, आता बायपासचा रोड त्या माहिती. तर आता आपण लोकेशनवर जाऊ. तर चला भेटू. फायनली मित्रांनो, आता आपण गाडीत बसलोय. तर हे बघा लोकेशन वगैरे लावूनच चाललोय. तर हा बघा रोड. इकडून घेऊ ना, मागून 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 कोणीकडून इकडून. तर मित्रांनो, डबल रोड चुकलो होता आता. तर आता इथे आता रिटर्न ला येऊ राहिलोय. तर इथे आपले पप्पा आहे. मला वाटतं हाच रोड बरोबर होता. तर आता इकडून जाऊ. तर मित्रांनो, आता इथेशी आपण हायवेवर आहे. तर कशामुळे ट्रॅफिक जास्त झाले नाही माहिती. 4-5 किलोमीटरच्या रांगा जास्त लागलेले. हे बघा आता इकडचे तिकडचे गाड्या बघा किती फास्ट जाऊ राहिले, इकडचे बघा थांबून थांबून जाऊ राहिले. काय माहीत कसं काय झालंय. तर मग आता भेटू मित्रांनो. तर आता आपण इथं जे थांबलो आहे हायवेवर, तर इथेची एक हॉटेल आहे. तर तिथं आता आपण जेवण करणार आहेत. हा बघा हायवे आणि हा इथेची हॉटेल आहे. तर इथं आपली गाडी पार्किंगला लावली. तर आता आपण जाऊ हॉटेलमध्ये जेवायला. तिथेची पप्पा आहेत बघा. तर चला भेटू मित्रांनो. तर आता आपण हॉटेलमध्ये एंट्री केली आहे. तर आता पप्पा इथेचे मेनू बघू राहिलेत. तोपर्यंत बघू नका. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे आहे. तर चला मित्रांनो, तर आता आपला इथेची जेवण वगैरे आणलं, फक्त फ्राईड राईस आणायचा बाकी आहे अजून. तर बघा हे चिकन, इथं तंदूर रोटी तिथेची आई पप्पांनी घेतलेलं. तो छोटा भाऊ सांगतो का नाही मला भूक आहे, मी सकाळी खाऊन आलेलो आहे. तर मागून तो बोलतो का जाऊ दे, मग आम्ही जेवून घेतो. आणि तसे आता फ्राईड राईस आणलाय. तर पप्पाला भूक लागले, तर डायरेक्ट पप्पा जेवायलाच लागले. तर पप्पा हाय करा इकडं. हां, तर पप्पाने हाय केला. तर त्याला धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर आता आपण जेवण वगैरे करून चाललो आहे आता घरी. तुम्हाला पण जर असेच ब्लॉग बघायचे असली तर लाईक सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू, बाय.